नमस्कार मित्रांनो, RTE ॲडमिशन 2026 आणि 27चे ऑनलाईन फॉर्म अधिकृतपणे सुरू झाले आहेत. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी RTE अंतर्गत अर्ज करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशनपासून फायनल सबमिशनपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप लाईव्ह इथे करून दाखवलेली आहेत. तर चुका टाळण्यासाठी, फॉर्म रिजेक्ट होऊ नये यासाठी अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. तर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेसुद्धा भेटत राहणार. अधिकृत वेबसाईटवरती जाण्यासाठी सर्वप्रथम डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचे आहे. तिथे स्टुडंट महाराष्ट्र RTE पोर्टल या अधिकृत वेबसाईटवरती आल्यावर होम पेजवर पालकांसाठी दिलेल्या सर्व सूचना तुम्ही नीट एकदा वाचून घ्यायच्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. मुदत वाढल्यास त्याची सूचना याच वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला दिसेल. आता पुढची स्टेप आहे न्यू रजिस्ट्रेशन. वरती ऑनलाईन ॲप्लिकेशन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. पहिल्यांदा अर्ज करत असाल तर न्यू रजिस्ट्रेशन निवडा. आता खालील माहिती तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक भरायची आहे. पहिल्यांदा तुम्हाला जिल्हा निवड करायचा आहे. मुलाचे पूर्ण नाव, पहिले आडनाव, नाव, त्यानंतर मधले नाव याप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. अपंग असल्यास येस, नसल्यास नोवरती टिक राहू द्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी मुलाचे जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्व माहिती बरोबर भरून रजिस्टर बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेल्या मोबाईल नंबरवरती ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड मिळेल. आता त्यानंतर जी पुढची स्टेप आहे ती लॉग इन करायची आहे आणि पासवर्ड तुम्हाला चेंज करायचा आहे. तर ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. पहिल्यांदा लॉग इन केल्यावर पासवर्ड बदलणे इथे आवश्यक आहे. तर ओल्ड पासवर्ड टाका, जो तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे तो ओल्ड पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर नवीन मजबूत पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे. कन्फर्म करून सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता नवीन पासवर्डने पुन्हा तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर चाइल्ड इन्फॉर्मेशन ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. इथे तुम्हाला मुलाचे नाव बर्थ सर्टिफिकेट प्रमाणेच या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. आईचे पूर्ण नाव या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. वडिलांचे पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचे आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. त्यानंतर ॲड्रेस भरताना विशेष काळजी या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे. तुमच्या सध्याच्या राहण्याचा पूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे, कारण 1 किलोमीटरच्या आतल्या शाळाच तुम्हाला या ठिकाणी दाखवल्या जातील. पत्ता भरून झाल्यानंतर सेव्ह या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर सेव्ह आणि एडिट गुगल ॲड्रेसवर क्लिक करा. गुगल मॅप उघडेल. लाल पॉईंट तुमच्या घराच्या अचूक ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे. फक्त 5 अटेम्प्ट्स या ठिकाणी मिळतात, तर चुकी करू नका. तर व्यवस्थितपणे लाल पॉईंट तुमच्या घराच्या अचूक ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे. सेव्ह आणि अपडेट बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. पुढची स्टेप आहे ॲप्लिकेशन डिटेल्स. आता खालील माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायची आहे. प्रवेश हवा असलेला वर्ग या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर रिलिजन, धर्म या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल. जर SC ST OBC NT SBC असाल तर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला या ठिकाणी आवश्यक आहे. जर जनरल कॅटेगरी तुम्ही निवडली आहे तर वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागेल. आता दिव्यांग असल्यास या ठिकाणी माहिती भरायची आहे. आधार नंबर उपलब्ध असल्यास या ठिकाणी तुम्ही भरू शकतात. त्यानंतर सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड या ठिकाणी मॅन्डेटरी आहे. तर या वर्षी डॉक्युमेंट अपलोड करणे अनिवार्य आहे. तर अपलोड करावयाची जी कागदपत्रे आहे, पालकाचे आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफ,
कास्ट सर्टिफिकेट लागू असल्यास इन्कम सर्टिफिकेट जनरलसाठी आहे. सर्व फाईल हे PDF-मध्ये असाव्यात. साईज ही 600 KBच्या आत असावी. आता ॲड्रेस प्रूफ म्हणून चालणारी जी कागदपत्रे आहेत त्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड, लाईट बिल, आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट यामधले एक डॉक्युमेंट तुम्ही ॲड्रेस प्रूफ म्हणून अपलोड करू शकतात. जर भाड्याने राहत असाल आणि वरील कागदपत्र नसेल तर रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती आहे स्कूल सिलेक्शन. आता विथिन 1 किलोमीटर स्कूल पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवड करायची आहे. तुमच्या लोकेशननुसार शाळांची जी यादी आहे ती या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल. किमान एक शाळा निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त 10 शाळा निवडू शकतात. आता निवड पूर्ण करून या ठिकाणी तुम्हाला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर फायनल सबमिशन. तर ही अंतिम स्टेप आहे. संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक तपासा. चूक असल्यास डिलीट करून पुन्हा अर्ज करू शकता. पण एकदा सबमिट केल्यावर कोणताही बदल या ठिकाणी करता येत नाही. तर व्यवस्थित तुम्हाला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक तपासून घ्यायचे आहे. त्यानंतर डिक्लेरेशन बॉक्सवरती तुम्हाला टिक करायचे आहे. कन्फर्म आणि सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर PDF जनरेट करा. सबमिट झाल्यानंतर जनरेट PDFवर क्लिक करा आणि जी अर्जाची PDF आहे ती इथे डाउनलोड होईल. ती तुम्ही प्रिंट करू शकतात. त्यानंतर काही दिवसांनी लॉटरी जाहीर होईल आणि त्यात जर तुमचे नाव लागल्यास ॲडमिट कार्ड या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकतात. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जावे लागतील. त्यानंतर जी शाळेमध्ये तुमची लॉटरी लागलेली आहे त्या शाळेत जाऊन तुम्ही प्रवेश पूर्ण करू शकतात. तर ही संपूर्ण प्रक्रिया होती की RTE 2026-27 ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत नक्की शेअर करा आणि अधिक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.